हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत आणि मजेतच राहा. तर चालू आहे सकाळचं रुटीन आणि म्हटलं जेवायला रोज काय बनवावं असा सगळ्यांना प्रश्न पडतो बघा आपल्या महिलांना. तर म्हणलं चला काहीतरी रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा येतं. सासूबाई पण म्हणलं रोज तेच खायचं कंटाळा येतो खरं तर त्या पण बोलल्या. त्यांचं माझं शक्यतो जास्त जुळतं सासूबाईंचं आणि माझं खाण्यापिण्याबाबतीत. तर म्हटलं रव्याचं ऑमलेट खूप दिवस झालं केलेलं नव्हतं, तर ते पण रेसिपी तुमच्यावर शेअर करावी आणि जरा घरात काहीतरी वेगळं नवीन काहीतरी खायला पण होईल त्यामुळं. आणि रात्रीची भांड्यांचा ढिगारा तसाच पडला होता कारण की रात्री खूप कंटाळा आलेला होता बघा. त्यामुळे भांड्याचा ढिगारा मी तसाच ठेवला. म्हटलं तसं काय आवरून घ्यावं आणि त्याच्या आधी म्हटलं आपल्याला इथे रवा भिजत घालावे. तर रवा कशा पद्धतीने आम्ही भिजवतो ऑमलेट करायच्या मी सासूबाईंचीच पद्धत आहे ही. परत मी त्यांना एकदा विचारलं होतं, मी आधी त्यांच्याकडे राहत होते ना, आधी सासूबाईंकडे 1 वर्ष राहिले होते नवीन लग्न झाल्यानंतर. त्यांच्याकडे शिकलेलीच होती. परत त्यांना एकदा रेसिपी विचारली तर त्यांनी सांगितलं की ताक करून घे आणि त्यामध्ये रवा भिजायला टाक. तर ॲक्च्युली माझ्याकडे ताक बनवलेलं नव्हतं, तर आता इथं पहिल्यांदा मी ते ताक वगैरे बनवून घेणार आहे. तर थोडंसं आंबूस रव्याचं ऑमलेट छान लागतं. तर माझ्या आईकडे साध्या पाण्यामध्येच भिजवतात आणि सासरी ताकामध्ये भिजवतात. दह्यामध्ये भिजवलं चालतं पण दह्याच्या गुठळ्या होतात, तर मग ते आपण ज्यावेळेस ऑमलेट बनवतो ना त्यावेळेस एकदम तुटलं जातं. त्यामुळे मी ते ताक पहिला बनवून घ्यायचं आणि रवा व्यवस्थित साफ करून आपला जो काही जाडा रवा न घेता बारीक रवा असतो ना तो रवा घ्यायचा आणि सगळं व्यवस्थित हे करून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. आणि जास्त आता कसं आंबट कुणाला जास्त आवडत असतं त्यामध्ये जास्त दह्याचं प्रमाण घालायचं आणि ज्यांना कमी आवडतं त्यांनी कमी प्रमाणात घालायचं. तर आम्हाला जसं प्रमाण हवं आहे तसं मी घेतलेलं आहे. ते ताक करून राहिलेलं ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये सगळं काही व्यवस्थित असं भिजून घेत आहे. 1 ते 1.5 तास आपल्याला रवा अशा पद्धतीने भिजायला ठेवायचा आहे आणि बाकीचे कामं आता मी आवरून वगैरे घेणार आहे. त्यानंतर इथं बघा निमिषला बनवलं होतं दीड टिफिनला. त्यानंतर सासूबाईने ते चहा बनवलेला होता आणि तेव्हा भांड्याचा रात्रीचा ढिगारा पडलेला आहे. आता मला ते आवरून पण घ्यायचं. पहिल्यांदा गिझर लावून घेते म्हणजे कसं होईल भांडी माझी सगळी डिशवॉशर लावून होईपर्यंत पाणी माझं गरम होईल, मग आंघोळ करता येईल मला ह्यासाठी. चला उन्हाला बसलाव का? नका नका बसा ना. नाही मला भांडी करायची. त्यानंतर इथं मी गिझर वगैरे लावून आले. त्यानंतर मला ही भांड्याचा ढिगारा आहे ना सगळं डिशवॉशरला लावून टाकावं. डिशवॉशरबद्दल पूर्ण एक व्लॉग मी शेअर करणार आहे. आमच्या सोलापूरच्या काळात तिकडे कशा पद्धतीने बनवतात ते पण तुमच्यावर मला शेअर करायचं आहे. खूप गोष्टी शेअर करायच्या आहेत पण ॲक्च्युली वेळेच्या अभावी मला बरेचसे व्लॉग शूट करणं आणि शूट केलं तर ते एडिटिंग करायला वेळ भेटत नाही असं झालेलं आहे. तर जे काही डिशवॉशरमध्ये भांडी चालत नाही तर तुम्ही साईडला पहिला काढून ठेवणार आहे म्हणजे डिशवॉशर मला पटकन लागेल आणि राहिलेली भांडी पण वॉश करता येईल यासाठी. त्यानंतर बघा जी काही राहिलेली भांडी आहेत ना आता मी हाताने धुवून घेणार आहेत. आणि इतकी भांडी पडत आहेत ना काही सांगायला नको. इकडे आपला डिशवॉशर पण मी लावून घेतलेला आहे आणि डिशवॉशर इतकी भांडी झालेली आहेत की त्यात पुरत नव्हती. पण काही आपले जे स्टीलचे भांडे आहेत ना ते पण आता मी हाताने धुवून घेणार आहे कारण जेवढी बसतात तेवढं मी प्रयत्न करत असेल. आणि खरं सांगू का माझ्या डिशवॉशरमध्ये खूप सारी भांडी बसतात. फक्त आपल्याला टेक्निक माहीत पाहिजे डिशवॉशर कशा पद्धत लावायचं वगैरे. बरेच जण म्हणतात की डिशवॉशरमध्ये भांडी वगैरे निघत नाहीत पण खरं सांगू खूप म्हणजे खूप छान प्रकारे डिशवॉशरमध्ये भांडी बसतात पण खूप प्रमाणामध्ये आणि भांडी पण खूप छान पद्धतीने निघतात. तर भांडी वगैरे वॉश करून वगैरे सगळं झालेलं आहे. ओट्याचं सगळं काही राडा आवरलेला आहे. दूध तापायला ठेवलेलं आहे इथे मी आणि आता जाणार आहे मी आंघोळीला. आणि इथे लोणच्याच्या भरण्या आहेत ना ते पण मला हे करायचं राहिलेले आहेत बघा. आंघोळ वगैरे झाली त्यानंतर कुकर वगैरे लावलेला आहे. त्यानंतर डिशवॉशर पण आपला झालेला आहे. तर थोडीशी गरम वगैरे भांडी आहेत पण मग कसं होतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण सकाळी सुट्टी असते आणि त्या दिवशी सकाळी जर आपण डिशवॉशर लावत असेल ना आणि मग भांडी पण अशी मग पटकन एक तासाच्या ह्याच्यावर लावते. त्यानंतर बाकीचे कामे करून घेते. आणि मला ॲक्च्युली मिक्सरचं भांडं हवं होतं आणि मिक्सरचं भांडं छोटं आहे ना ते खराब झालेलं होतं. आता मी चटणी तुमच्यावर शेअर करणार आहे. खोबरं घेतलेलं आहे ओलं
आणि त्यानंतर फुटाण डाळ आणि हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर घालायचं आहे. त्यानंतर लिंबू किंवा दही घालायचं, शक्यतो लिंबू घालत चला म्हणजे खूप छान पद्धतीने आपण जसं इडलीला डोस्याला चटणी करतो ना त्या पद्धतीने इथे मी ऑमलेटसाठी मी चटणी बनवणार आहे. कारण केचप वगैरे खातात पण चटणी ह्यावेळेस करावं म्हटलं जरा चेंज काहीतरी. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे आणि पाणी घालायचं जेवढं प्रमाण तुम्हाला हवं आहे ते. आणि मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट याची करून घ्यायची. खरं सांगते खूप यम्मी आणि टेस्टी अशी ही चटणी बनते. तुम्ही इडलीवर खाऊ शकता, डोस्यावर खाऊ शकता, ढोकळ्यावर खाऊ शकता. आणि ती ज्यावेळेस तुम्ही भात वरण खाताना साईडला तुम्ही जरी घेतली ना वाटीमध्ये तरीसुद्धा मस्त आणि एक यम्मी टेस्टी लागते. कारण की खोबरं शेवटी हेल्दी असतं, त्यामुळं रोजच्या जेवणामध्ये सुद्धा खोबरं खूप छान पद्धतीने टेस्टी होते. तर हे बघा अशा पद्धतीने एकदम पेस्ट अशी करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही अशी ही चटणी खाऊ शकता. जर तुम्हाला हवं असेल ना तर तडका पण तुम्ही वरून देऊ शकता. तर तुपाचा तडका शक्यतो द्यायचे म्हणजे खूप छान टेस्ट लागते. तेलाचंही देऊ शकता पण तेलाच्या ऐवजी तूप टाकून एकदा बघा. त्यामध्ये मोहरी टाकायची, भरपूर प्रमाणामध्ये मोहरी टाकली ना जो एक स्मेल येतो ना चटणीला खाताना खूप छान वाटतं. त्यानंतर ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कढीपत्ता घालायचं. ह्यामध्ये बरेच जण हिंग पण घालतात पण ॲक्च्युली मला हिंग आवडत नसल्यामुळे मी इथे हिंग घालत नाही. हिंगाच्या वासाने थोडासा मला त्रास होतो त्यामुळे हिंग घालत नाही. हिंग घालत चला तुम्हाला जर आवडत असेल तर टेस्ट त्यांनी पण छान येते, पण मला आवडत नाही म्हणून मी घालत नाही. तर मस्तपैकी आपला तडका तयार झालेला आहे आणि ह्यामध्ये मस्तपैकी टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign. त्यानंतर घरची पूजा वगैरे झालेली आहे. खूप छान आणि एकदम मस्त असं प्रसन्न पण वाटत आहे. त्यानंतर बघा टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घालून मस्तपैकी आपला ऑमलेट तयार झालेला आहे. आणि त्यामध्ये लसूण पेस्ट एक घालायचं आणि मस्त यम्मी टेस्टी असं झालेलं आहे. चटणी पण आपली हे झालेली आहे बघा मस्तपैकी. ओटीजी एसी के लिए बोला था क्या? रुको कॉल करते. मलाच माहित नाही मावशी काय बाबा पापाचं काय बघायचं. तो प्रेमान क्या भैया कुरियर पे किया है क्या? पे किया है, थँक्यू. मी तेच म्हणते बघा घरात ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी कनेक्शन करून देत आले असते. तर हे सगळं जे काही नगरपंचायती बिनोड झाली त्या उत्साहाच्या भारामध्ये आणि चॅलेंज वगैरे असं काही नाही, उत्साहाच्या भारामध्ये गेलं असं तर निमेश निमेश स्कूल आलं काय खायचं? ऑमलेट केलं मी, खाणार का? निमेश ऑमलेट केले खा ना. ग्रीन चटणी आहे ना, ग्रीन चटणी केली की देऊ का? हो बोललो मी. ओके चला आपण निमेशला ऑमलेट बनवूया. किसन भोपळे, थँक्यू. ॲमेझॉन नाही का? ठीक आहे. आणि ते चालू आहे निलेशसाठी ऑमलेट. पोरांचं हे असं असतं बघा. चला बनवूया, मी तुम्हाला दाखवते. अगे निमेश बरं कसं झालं ऑमलेट सांग टेस्टला खाऊन. खाल्लं का? खा ना. टेस्ट कशी झाली सांग मला. टेस्ट कशी झाली सांग. विचारावं तुम्ही आजी. हां आमलेट चटनी एक नंबर. भैया बिया वेर
आले जा. तनु काय बनवतोय? कसले फ्रेंच फ्राईज आहेत का? कसले ते मसाले कस काय त्यात? आता एअर फ्रायर आणलंय मस्त सारखं बनवायचं चालू आहे आमचं. प्रीहीट करायचं होतं ना? कुठं आहे? हो प्रीहीट आहे. लावू का मी? तेल लावायचं आहे. ए तनु हे काय झालंय बघ हे. बुरशी लागल्या झालं भेटलं का? आजकालची पोरं काही खातात बघा. हे बघा अशी बुरशी लागल्यासारखं झालंय. कसं घट्ट आहे रे देवा. त्यावरती आता तेल लावायचं. तेल का लावायचं पण? काय माहित का आपण. अशा पद्धतीने सगळीकडे तेल लावून घेत आहे माझं बिट्टू. माझ्या मुलाला मी ऍक्च्युली पिल्लू म्हणते, त्याला बिट्टू म्हणलं की कसं तोंड घाण करतो. आता मी दाखवू शकत नाही तुम्हाला त्याचं तोंड, कारण तो पाऊस आहे. पाऊस हो. बस लय तेल नको, जाडी वाढती. आधी तर सगळ्यांची जाडी वाढायला लागली घरात. मग काय हेल्दी फॅमिली आती व्हायला लागली. आणि इकडे आमच्या सासूबाईंचं चालू आहे गप्पा फोनवर, त्यामुळं माझं बोलणं आवाज कमी येत असेल तुम्हाला. झालं स्टार्ट. बरं आत्या असू द्या. वासाने उलटी व्हायला लागली. कॉलेजमध्ये नाही येऊ शकत मी. उद्या जायचंय कॉलेजला परत.